सकाळचे 8 वाजताच बारामती परिसर हादरून गेला. एका भीषण आवाजानं संपूर्ण गाव जागं झालं. काही क्षणातच सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. एक महत्त्वाच्या राजकीय नेत्याचं खासगी विमान अपघातग्रस्त झालं होतं. सुरुवातीला कुणालाही परिस्थितीची कल्पना नव्हती. काही जण म्हणत होते नेते जखमी आहेत, तर काही ठिकाणी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती पसरली. महाराष्ट्रभर अस्वस्थता पसरली होती. पण काही वेळातच परिस्थिती अधिक गंभीर असल्याचं स्पष्ट होऊ लागलं. या अपघातामागचं नेमकं कारण काय, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. सुरुवातीला हवामान, तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाची चूक अशी कारणं पुढे आली. मात्र तपास जसजसा पुढे गेला तसतशी वेगळीच चित्र समोर येऊ लागली. अपघाताच्या काही क्षण आधी विमान अत्यंत कमी उंचीवर होतं. लँडिंगसाठी तयारी सुरू असताना अचानक वैमानिकाने आपत्कालीन संदेश मेडे कॉल दिला. त्या क्षणी विमानाचं संतुलन बिघडल्याचं नोंद झालं. नियंत्रण प्रणालीने प्रतिसाद देणं थांबवलं आणि काही सेकंदातच विमान वेगाने खाली झेपावलं. जमिनीवर काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं की धुराळं आकाशात पसरत होतं. काही क्षणात मोठा स्फोट झाला आणि परिसरात गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे बचाव कार्य अत्यंत कठीण झालं. दरम्यान सरकारी तपास यंत्रणांनी घटनास्थळी नियंत्रण घेतलं. विमानाचे अवशेष गोळा करण्यात आले आणि तपास सुरू झाला. ब्लॅक बॉक्समधील नोंदी तपासात निर्णायक ठरणार असल्याचं सांगण्यात आलं. राजकीय वातावरण आधीच तापलेलं असताना या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. हा केवळ अपघात होता का? तांत्रिक निष्काळजीपणा होता की अजून काही वेगळंच कारण? या काल्पनिक घटनेत एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. सत्तेच्या शिखरावर असलेल्यांचं आयुष्यही क्षणात बदलू शकतं. जनतेच्या प्रेमावर उभा असलेला नेता, संघर्षाने भरलेला प्रवास आणि अचानक आलेला अंधार हे वास्तव नाही, पण वास्तवासारखं भासणारं चित्र होतं. आजही या काल्पनिक अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. तुम्हाला काय वाटतं? अशा परिस्थितीत अपघातामागे नेमकं कारण काय असू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.